MH19Q7800 या क्रमांकाची ही आलिशान लिमोझिन गाडी आहे। ती कोणाची आहे माहिती आहे? प्रांजल खेवलकर यांची। आता हे खेवलकर कोण? तर ते आहेत महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई। त्यांची ही परदेशी बनावटीची लिमोझिन गाडी अवैध असल्याचा आरोप केलाय सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी। कुठलीही गाडी जर लिमो असेल तर ती ताबडतोब सीज केली जाते। आता ही गाडी कुठून आली याचा मी जेव्हा तपास केला तेव्हा ही गाडी आधी हरियाणामध्ये रजिस्टर्ड होती। एक प्रदीप थंपी नावाचे व्यक्ती आहेत, त्यांची ती गाडी होती। ती 27 सप्टेंबर 2012ला महाराष्ट्रात जळगावला आली आहे आणि तिथे ती गाडी रजिस्टर्ड आहे। आता ही गाडी इकडे कुठून आली? 27 फेब्रुवारी 2012 रोजी जळगावच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात या गाडीची नोंद करण्यात आली। तिचा मूळ मालक हरियाणातल्या भिवारीला राहतो। त्याचं नाव प्रदीप रामचंदर थंपी। जळगावात गाडीची फेरनोंद झाली ती लिमोझिन नावानं नाही तर होंडाई मोटर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या सोनाटा या इंडियन कंपनीच्या नावानं। जळगाव आरटीओनं गाडीची तपासणी न करताच तिला परवानगी दिली की काय अशी शंका आता घेतली जाते। HR 16H5499 नंबर से हरियाणा को रजिस्टर थी। इसका NOC 55/2012 को निकला और वो 27/9/2012 को इधर फिर यानी री रजिस्ट्रेशन हुई है। उसका प्रांजल मनीष केवलकर @पोस्ट 349 न्यू कॉलोनी मुक्ताईनगर तालुका मुक्ताईनगर डिस्ट्रिक्ट जळगाव। आधीच गजानन पाटील नावाच्या ओळखीच्या व्यक्तीला लाचखोरी प्रकरणी अटक झाल्यानं एकनाथ खडसे अडचणीत आले। त्यात जावयाच्या या लिमोझिन गाडीचं प्रकरण, त्यामुळं खडसेंना ब्रेक लागलाय एवढं मात्र नक्की। जळगावहून विकास भदाणेसह देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।